सगळ्यांना शुभ संध्याकाळ. कशा आहात तुम्ही? मी चांगली आहे. तुम्ही कसे आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अचानकच वातावरण खराब झालं आमच्या गावचं. एकदम असं वारं उदान सुटलं आणि 5 मिनिटात ना सगळं असं तहेस नहेस करून टाकलं वाऱ्या उदनानं. हे दादानं मस्त असा कागद बांधला होता. कागदाचा तो चित्रहारच लोमकला. हाडता ना आणि माझ्या गोदड्या आहेत वर. आणि पावसाचं इतकं मस्त वातावरण बनलं हे पाहू शकता तुम्ही. राहू द्या, काचावर तरी झाकण ठेवायला होते ते. मी जाऊ का वर? गोदड्या आणायला माया बकऱ्या आल्या. म्हटलं बकऱ्या पाणी पाजतो, तशा बकऱ्या बांधून ठेवल्या म्या. आणि अचानकच असं वातावरण झालं पावसाचं. सकाळी मस्त क्लिअर वातावरण होतं, तर म्या वरच गोदड्या ठेवल्या. आता एक तर जिना कमी आहे, म्हणजे जिना अर्धाच आहे, जावं लागते पाय टाकून. पण तरी पाणी पडायच्या पहिले, म्हणजे पाऊस चालू व्हायच्या पहिले मी गोदड्या आणून घेतो, नाही तर मग लय डेंजर वातावरण होते. आई आई हे डाळ घे, डाळ. मग पाणी आल्यावर पण तुम्हाला सुचते. हे राहिलं ते राहिलं वर. उडदाची डाळ टाकली होती ना ती, मग ती नेना. आता हे गोदड्या एक एक टाकून द्यायला लागेल मला खाली. आता हवाच आहे म्हणून बरं आहे, नाही तर पाणी आल्यावर मग धुळला गारा गोदड्या डेंजर काम. आणि पाऊस आला तर बरं होईल, नाही तर मग आणखी डबल मला संध्याकाळी वर आणायला लागतील गोदड्या. वातावरण तर असं बनलं पावसाचं की एक नंबर. हवा तर एवढी खास आहे का मला आलंय वाटतं पाणी. बाबा दिसू राहिलं इकडून. चला पटापटा गप्पा मारायचं, नांदत पाणी नाही येवा. थंडगार वारा सुटला मस्तपैकी. माझ्या गोदड्या खाली जातात का खाली प्लॅटफॉर्मवर पडतात हे नाही समजून राहिलं मला. आणि फक्त माझ्या एकटीच्याच गोदड्या असतात वर. बाकी सगळे लोक खाली नेतात, कारण का ते जीन आहे म्हणून. आणि मला तर जीनाच नाही बाबा. बाबा धुळला असं वाटते पाणी येऊ राहिलं, पण सगळा धुळलाच उडून राहिला. पाहू शकता तुम्ही माग. दारात तहेस नहेस करून टाकलं वाऱ्या उधाणाला. मस्त असं गमू राहिलं. गाणे म्हणा म्हटलं लागले, पण मी व्हिडिओ शूट करू राहील मोठ्यानं. आहे हवा झपाझप एवढी सारी हवा सुटली. एवढे सारे ढग आले, पण ढग सारे पोहू राहिले. चला मग खाली लवकरच पाणी यायच्या पहिले, कारण की गोदड्या घरात न्यावं लागतं. चांगलं मस्त धप्प पाणी येवा तर सुट्टे वारण उधान सरळ. बाहेरचा धुळला घरात. वल्या उद्या लागा तर वल्या झाले की मस्त. नाही दाबून बसतात मस्त वल्या झाले की, चढत नाही. बकऱ्याला पाणी राहायला पाहिजेचा. गुच्चा काय चालू आहे माहिती ती.
दिवसच आहे पण अंधार झाला, लाईट तर गेली. वारं उदान सुटलं म्हणजे लाईट गेली. गोदड्यात आणून घेतल्यावरच्या आता पाचतो बैलायले पाणी, बैलायला नाही बकरायले पाणी. पाणी पिता का हो बाया हो? अंधारा कुंडाराचं पिऊन घ्या. बाई पुरं पेटलं होतं ना खावा, ते पाणी कुठं पेटला होता? म्हणजे आग लागली होती गावात आणि पायाला गेलो पण सगळा अंदाज नुसतं कळला आणि लाईट बी नाही. त्याच्यानं हवा एवढी होती की भयानक, कुठून आग आली काय माहीत. पण बंद आमचं गाव जळलं असतं एवढं, सगळे लोक धावून आले आणि आग इजून टाकली. आता तर लाईटीचा काही प्रॉब्लेमच नाही, थोडं थोडं पाणी चालू झालं आता. काय अजून वातावरण शांत झाल्यावर लाईट येते का नाही येत हे कोणी सांगूच शकत नाही. आता चला मग इथंच एंड करते, बाय.